गोमातेचं संरक्षण, गोमातेचं संवर्धन हे सगळं करणं सर्वांचं काम आहे. यामध्ये विशिष्ट धर्माच्या लोकांनीच करावं असं नाही, परंतु कुठल्या तरी काहीतरी हेतूने दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला काहीतरी वेगळं वाटावं म्हणून कधीकधी गोमातेचे अतिशय अमानुष हत्या करण्यात येत राहते. हा प्रसंग आपण सर्वत्र पाहून राहिलो. याकरता गोहत्याबंदीचे कायदे झालेले आहेत, पण शेवटी कायदे जरी झालेले असले तरी प्रत्यक्ष अंमलबजावणी त्याची 100% झालेली आपल्याला कुठेही दिसत नाही. त्याच्याकरता ज्या सेवाभावी संस्था आहेत ठिकठिकाणी, त्या आज रस्त्यावर उतरताना का दिसतात? त्यांच्या घरी उद्योग त्यांना नाहीत का? त्यांना आणखीन काही बक्षीसपत्र मिळवायचे का? आणखीन काही त्यांना काही धन मिळवायचं? गोमातेची हत्या बंद व्हावी म्हणून हे गोरक्षा दल जे आहे आपल्या गंगापूर शहरामध्ये, गोरक्षा दल आणि गोकुळधाम गोरक्षण संस्था ह्या सर्वांच्या संयुक्त वतीने सर्व कारभारामध्ये संयुक्त विचारसरणीमध्ये आपण हे सगळं आजचं उपोषण पाहून राहिलं. कालपासून आमचे सर्व मंडळी उपोषणाला बसलेली आहेत. आताच आपल्या नगरपालिकेच्या शिव मॅडम त्या आलेल्या आहेत आणि त्या काही लेखी देणार आहेत. त्यांची आपण वाट पाहून राहिलो. आपल्या शहराचे पे साहेब तेही इथं येऊन गेलेले आहेत. जिथं जिथं गोमातेची हत्या होत होती तिथले सगळे त्या मोबाईलमध्ये फोटो काढलेले आहेत, व्हिडिओ तयार झालेले आहेत आणि हे प्रत्यक्ष आपण सगळं पाहिलेलं आहे. पाहिल्याबरोबरच असं वाटते की आपण कशाकरता जिवंत राहतो असं कधी वाटते. इतकी अमानुष गोमातेची हत्या होत राहते आणि आपण ते सगळं सहन करतो. आणि गोमातेची हत्या करून ज्यांना कोणाला वाटत असेल आमची उपजीविका त्याच्यावर आहे, त्याच्यापेक्षा 100 पटीनं आणखीन दुसरे कुठले तरी उद्योग आहेत. सरकार त्याच्याकरता अनेक प्रकारच्या काहीतरी मदत देत राहते. त्याच्याकरता सर्व आणखीन काही वेगवेगळ्या स्कीम काढलेल्या आहेत. सहकारी संस्था ज्या आहेत त्याहीसुद्धा हातभार लावतील. गोमातेची हत्या करून ज्या बांधवांना जे थोडं काही अल्प मिळत असेल त्याच्यापेक्षा 10 पटीने 100 पटीने मिळेल असे उद्योग दुसरे आहेत, तर त्या आपल्या बांधवाने सुद्धा समजूतदारपणा अंगी घेऊन आणि आपले दुसरे उद्योग करायचे, ज्याच्यामुळे शहरामध्ये जाती तणाव निर्माण होत राहील, धार्मिक भावना भडकत राहतील किंवा गोमातेचा तडतडाट आपल्याला प्राप्त होत राहील असे कुठली कृत्ये कोणीही करू नये. आणि त्याकरताच आमचं सर्व हे गोरक्षण दल या आज उपोषणाला बसलेले आहेत. या ठिकाणी अनेक पदाधिकारी अधिकारी येऊन गेलेले आहेत. त्यांची फक्त एकच अंतःकरणातली भावना आहे की आपल्या गंगापूर शहरामध्ये जिथं जिथं गोहत्या होऊन राहिलेली आहे, ते कोणाच्या घरात असो अगर कोणाच्या सार्वजनिक ठिकाणी असो, ते पूर्णपणे बंद झाली पाहिजे. भविष्यामध्ये ते पुन्हा कधीच होऊ नये याचंसुद्धा खात्री त्यांनी दिली पाहिजे. त्यावेळेस हे उपोषणकर्ते सर्व उपोषण सोडतील. आणि असं जर त्यांनी सगळं लेखी दिलं किंवा काहीतरी त्यांना आणखीन दुसरे पुरावे दिले तर या गोरक्षणाला अधिक चांगलं सहकार्य होईल. कारण हा एवढाचा प्रश्न नाही. आता म्हणजे वकील साहेब इथं बसलेले आहेत. कोर्टामध्ये जर ह्या काही केसेस लढवायच्या ठरल्या तर सर्व लेखी कागदाशिवाय काही तिथे तोंडीला काही उपयोग राहत नाही. म्हणून जे अधिकारी जे पदाधिकारी या ठिकाणी आहेत नगरपालिकेचे, त्यांनी लेखी स्वरूपामध्ये आणि दृश्य स्वरूपामध्ये फोटो वगैरे काय असतील त्यांनी ते द्यावं. पुढची कारवाई जर झाली तर ते योग्य रीतीने होत राहील. जर त्यामध्ये काही त्रुटी सापडली तर हेच अधिकारी पुन्हा त्या दुःखामध्ये सापडू नये किंवा अडचणी सापडू नये. त्यांची अडचण दूर व्हावी. त्यांच्याकडे जे जे अधिकार आहेत त्या अधिकारात त्यांना तेवढं काम करायचं आणि जे करता येत नाही त्यांनी ते स्पष्ट सांगायचं की हे आमच्या अधिकाराच्या बाहेरचं आहे. पण ज्यांच्याकडे ते अधिकार असतील मग गोसेवा दल आमचं त्यांच्याकडे जातील, त्यांना प्रार्थना करतील. सर्वांनी मिळून आपल्याला एकच करायचं आहे की गायीची हत्या थांबवायची आहे. संतांनी तेच सांगितलं, शास्त्रांनी तेच सांगितलं. तुकाराम महाराजांनी तर आपल्याला 3 गोष्टी सांगितल्या. त्या 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. भूत दया गायी पशूंचे पालन, तानेल्या जीवन वना माझी. प्राणीमात्रावर दया करा. त्याच्यानंतर गायी आणि पशूचं संरक्षण करा, त्यांची हत्या थांबवा.
त्यांचं पालन करा. आणि तिसरी गोष्ट सांगितली, तान्हेल्या जीवन वना माझी. ज्याला कोणाला तहान लागली असेल त्याला पाणी देत राहा, म्हणजे सहकार्य करा. हे जे शास्त्राने सांगितलं, ते संतांनी सांगितलं, जे शास्त्राधार घेऊन संतांनी सांगितलं त्याचाच आधार घेऊन आमचं हे गोरक्षण जे दल आहे, सेवक आहेत, हे सर्व काम करून राहिले. ते जे अंतःकरणापासून एवढ्या तळमळीने बसलेले आहेत, कुठल्याही आपल्या वैयक्तिक जीवनाची काही काळजी न करता उपोषणाकरता बसलेले आहेत. उपोषणामुळे आपलं आरोग्य धोक्यात येईल याचाही त्यांनी विचार केलेला नाही. फक्त गोमातेचे रक्षण व्हावं हाच त्यातला मूळ भाव आहे. आणि आताच नगरपालिकेच्या विद्यमान शिवो त्यांनी थोडी आपल्याला थोडं आश्वासनही दिलेलं आहे, परंतु आता ते लेखी आणण्याकरता गेलेले आहेत. त्यांनी जर योग्य अशा प्रकारचं सर्व ते लेखी दिलेलं असेल, देतील, तर त्यांचे अभिनंदन सर्वांच्या वतीने होईल. आणि ज्या ज्या त्रुटी असतील ते पुढच्या कारवाई करता पुन्हा चालू राहतील. हे एवढ्यावरच कार्य संपलं असंही काही आपण समजायचं कारण नाही. आपल्या गंगापूर आपण आपल्या सिटीपुरतं, या शहरापुरतं पाहू की पुन्हा गोमातेचं एक बुंदसुद्धा रक्त सांडलेलं या आपल्या नगरीमध्ये दिसू नये. हेच खरं आपल्याला हा गोदावरी मातेचा आशीर्वाद आहे आणि हे आमच्या गोरक्षण दलाचं हे कार्य आहे. तेव्हा ह्याकडे सर्वांनी लक्ष ठेवावं. आणि देशभर हे जे सगळं चालू आहे, जी गोमाता विश्वाची माता आहे, गोरक्षा राष्ट्ररक्षा असं म्हटलेलं आहे. राष्ट्राची रक्षा म्हणजेच गायीचे रक्षण. गायीकडे नुसतं आपण धार्मिकतेने पाहू नका, वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा गायीकडे पहा की गोमाता ही वैज्ञानिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आरोग्याकरता, शरीराच्या आरोग्याकरता किती कारणी असते आणि कितीचा चांगल्या प्रकारचा सहयोग देत राहते, हे आपण त्याचं सगळं चिंतन करावं. जे कोणी आपले बांधव असतील, जे कोणी या उद्योगात पडलेले असतील, त्यांनाही गोमातेने सद्बुद्धी द्यावी आणि त्यांनी आपल्या काही न ऐकणाऱ्या बांधवांना त्यांनी चांगल्या आपल्या कान गोष्टी सांगाव्यात की आपल्याला शहराचं वैभव वाढवायचं आहे, देशाचं वैभव वाढवायचं आहे. जे सर्वांचं मत ते आपलं मत आपण ठरवून गंगापूरची आपली गोहत्या बंद करायची आहे असा त्यांच्याच वरिष्ठांनी सल्ला द्यावा, ही आम्ही आजच्या दिवशी भावना व्यक्त करतो. महाराष्ट्रात गोहत्या कायदा बंद असूनही प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे जे गोरक्षक असतील आणि जे अवैध कत्तल करणारे असतील त्यांच्यात अनेक वेळा हिंसक हे पण होतं. प्रशासन मात्र यात कुठलीही कठोर कारवाई करत नाही. याबद्दल काय सांगा? गोहत्या बंदी कायदा जरी असला त्याच्यामध्ये काही अशा त्रुटी आहेत किंवा काही भाग आहेत की वयस्कर झालेले असेल किंवा अशा वेगळे त्यांनी ते सगळे पॉईंट काढलेले आहेत. ज्या वेळेस सगळ्या गोहत्येकरता गायी जातात, आपले सर्व गोसेवक गायी धरतात, त्या आणल्यानंतर तिथं दुसऱ्याच दिवशी कोर्टाचं किंवा पोलीस स्टेशनचं कुठलं तरी कागद घेऊन ती मंडळी येतात आणि कोर्टाचा आदेश आहे, आम्ही ह्या गायी पाळायला चालवलेल्या आहेत किंवा ह्या कुठल्याही कामाच्या राहिलेल्या नाहीत असे ते दाखवतात आणि त्या दृष्टीने त्याची ते हत्या करतात. ते पाळायला नेत नाहीत आणि त्या अयोग्य आहेत असंही काही नसते. आता 2-2 दिवसाची पाडसं ते लहान वासरं ते कापतात, तरुण बैल असतात, गायी असतात. ह्या सगळ्या हत्या आपल्या डोळ्यासमोर होऊन राहिलेल्या आहेत. तर कायद्याची थोडी पळवाट लक्षात घेऊन ते हे काम करतात. तेव्हा वरिष्ठांनाही आमची प्रार्थना आहे की अशा सगळ्या अडचणी पुन्हा येऊ नये, याच्याकरता पुन्हा आपण विचार करावा. आपण महाराष्ट्रापुरता जरी विचार केला तर ह्या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकाराने कुठल्याही कारणाने गोमातेची हत्या होऊ नये हे आमच्या गोसेवकाचं सर्वांचं मनोगत आहे.